नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करते. रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. या आधीचे व्हिडिओ तुम्हाला समजले असतीलच. 7 एप्रिल 2024ला MS सेट एक्झाम असणार आहे. त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही PYQ सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच, ज्यात पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. सोबत 50 प्लस अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहोत. पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ आणि नोट्स PDF स्वरूपात तुमच्यासोबत असतील आणि सोबत असतील PYQ. जर का तुम्हाला पेपर 1 ची किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला एखाद्या विशिष्ट टॉपिकवर क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता सुरुवात करूया आपण प्रश्न उत्तरांकडे. पहिला प्रश्न आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज म्हणजेच अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे काय आहे? टू फॅसिलेट लर्निंग, टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स. म्हणजेच काय? शिकणे सुलभ करण्यासाठी, अज्ञात तथ्याबद्दल माहिती देण्यासाठी, सामग्री सुलभ करण्यासाठी, अध्यापन सहाय्य वापरणे, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याच्या चांगल्या सवयी तयार करणे. तर काय असेल मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग? तर यातले चारही ऑप्शन्स बरोबर आहे. पण मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की चारही ऑप्शन्स जर का आपल्याला वाटले बरोबर आहे तर कुठल्या तरी ऑप्शन्सची ऑप्शन हा 40% महत्त्वाचा असतो, कुठला 30% महत्त्वाचा असतो, कुठला 20, कुठला 10. तर त्यामुळे आता आपल्याला या चारही ऑप्शन्समधून कुठला ऑप्शन 40% बरोबर आहे, म्हणजे जास्त पर्सेंट बरोबर आहे किंवा मेन आहे, ज्याचा मुख्यच उद्देश आहे, त्याच्याशिवाय होणे शक्यच नाही, ते आपल्याला टिक करावं लागेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? तर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू फॅसिलेट लर्निंग म्हणजेच अध्यापनाचा मुख्य उद्देश काय आहे? शिकणे सुलभ करणे. टीचिंग जी प्रोसेस आहे ती विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सुलभ करते, मार्ग सुलभ करते. लर्निंग जी प्रोसेस आहे त्यामुळे विद्यार्थी चांगला शिकू शकतो. त्यामुळे शिक्षकच आहे एक अशी अशी व्यक्ती आहे जी फॅसिलेटर म्हणजे सुविधादाराची भूमिका पार पाडते. वेगवेगळ्या मार्गांनी ते विद्यार्थ्यांना ज्ञान देते. त्यामुळे शिक्षकाची भूमिका जी आहे ना ती वर्गात खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे शिकण्याची क्रिया सुलभ कोण करून घेतो? तर शिक्षक करून घेतो विद्यार्थ्याकडून. आणि काही अडचणी आल्यास काय करतो? मदत करतो. त्यामुळे मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग काय आहे? तर टू फॅसिलेट लर्निंग आहे, शिकणे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ए आहे. अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे शिकणे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन. शैक्षणिक शिक्षण वेळ अवलंबून नाही. कशावर अवलंबून नाही? कंटेंटवर अवलंबून नाही, सामग्रीवर जे म्हणतात त्याला डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंटवर अवलंबून नाही, की टाइम स्पेंड ऑफ लर्निंगवर, शिकवण्यासाठी घालवलेला वेळ, की स्टुडंट ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. आता बघा, हा क्वेश्चन थोडा कन्फ्युजिंग वाटू शकतो, पण यात काय विचारलेलं आहे? तर अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन म्हणजे शैक्षणिक शिक्षण वेळ. त्यामुळे इथं काय विचारलं? अकॅडमिक. अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक विद्यार्थी बद्दल नाही विचारलं आहे. अकॅडमिकमध्ये काय येतं की तुमची बरोबर टेस्ट होत आहे की नाही वर्गामध्ये, तुम्हाला बरोबर कंटेंट मिळत आहे की नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल्सच्या बरोबर सामग्री मिळाली की नाही, ते सगळं अकॅडमिकमध्ये येतं. त्यामुळे इथे स्टुडंट्सबद्दल काही अकॅडमिक आणि स्टुडंट्सचा हे नसतो. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती आहे की नाही हे अकॅडमिकमध्ये येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. इज अन इसेन्शियल क्वालिटी ऑफ बेस्ट टीचर. सर्वोत्तम शिक्षकाचा एक आवश्यक गुण कोणता? तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, विषयाचे सशक्त ज्ञान, जेन्युन इंटरेस्ट इन टीचिंग म्हणजे शिकवण्यात खरी आवड, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, भाषेचा प्रभाव चांगला, उत्तम सादरीकरण. तर हे चारही ऑप्शन्स बरोबर आहे. पण आता यातला आपल्याला एकच निवडायचं आहे. जसं मी आधी सांगितलं की कुठला असा एक सर्वोत्तम आवश्यक गुण आहे ज्याशिवाय टीचर हा असूच शकत नाही. तर काय असणार आहे? सांगा बघू.
शिक्षकाला स्ट्रॉंग नॉलेज आहे पण त्याला शिकण्याची आवडच नाही, शिकवण्याची आवडच नाहीये, तर तो शिक्षक होईल का? नाही. त्यामुळे हेही कट होईल. लँग्वेज फ्लुएन्सी चांगली आहे, प्रेझेंटेशन खूप उत्तम करतो, उत्तम सादरीकरण आहे, पण शिकवण्याची आवडच नाहीये, तर मग तो शिक्षक होईल का? नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, शिकवण्यात खरी आवड. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? सर्वोत्तम शिक्षकाचा एक आवश्यक गुण कोणता? तर शिकवण्यात खरी आवड असणे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन, म्हणजे अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे यावर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते? एज ऑफ स्टुडंट, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट, एज अँड मोटिवेशन स्टुडंट, की एज्युकेशन लेवल ऑफ एज ऑफ स्टुडंट, शैक्षणिक पातळी आणि विद्यार्थ्याचे वय, विद्यार्थ्याची आवड. हे चारही बरोबर आहे, पण यातलं आपल्याला निवडावं लागेल काय असणार आहे? अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे यावर अवलंबून असते. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. अ, 7वी 8वी मध्ये असताना आपल्याला मायक्रोस्कोपचा एक प्रॅक्टिकल असतो. तर तो 7वी 8वीत असतो ना. 4थी 5वीत ते दाखवत नाहीत मायक्रोस्कोप, की बघा मुलांना हे मायक्रोस्कोप यात असं बघ करावं लागतं, असं वगैरे नसतं ना. त्यामुळे एज्युकेशन लेवल जशी मुलांची वाढत जाते, विद्यार्थ्यांची वाढत जाते, तसं ते सहाय्यक टीचिंग एड जे म्हणतात, जे आपल्याला मदत करतात सहाय्यक अध्यापन करण्यासाठी, ते तुमच्या एज्युकेशन लेवलनुसार मुलांची वाढत्या वयानुसार ते दिलं जातं. त्यामुळे द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन एज्युकेशन लेवल अँड एज ऑफ स्टुडंट्स, म्हणजे शैक्षणिक पातळी, एखादा विद्यार्थी हँडल करायला योग्य आहे की नाही. तुम्हाला जर का मायक्रोस्कोप दिला तर तुम्ही ते हँडल करू शकणार की नाही. तर तेच असतं, ते एज्युकेशन लेवल पाहून आणि एज ऑफ स्टुडंट पाहून तुम्हाला टीचिंग एड्स सहाय्याची निवड केली जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? एज्युकेशन लेवल अँड एज ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे. यानंतर पाचवा प्रश्न आहे, स्वयं इज प्रोग्राम प्लॅटफॉर्म इज डेव्हलप फॉर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे युनिट 1 मधलं स्वयं, मूक आणि स्वयंप्रभा खूप महत्त्वाचा आहे. हा सेट नेटचा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावर प्रश्न विचारलेच जातात. त्यामुळे हे कधीही सोडायचं नाही हा टॉपिक. तर काय विचारला यात? स्वयं इज प्रोग्राम प्लॅटफॉर्म इज डेव्हलप फॉर्म. स्वयं हा एक प्रोग्राम आहे, आपल्याला माहिती आहे. तर हा कशासाठी डेव्हलप केलेला आहे? हा टेक्निकल सब्जेक्टसाठी डेव्हलप केलेला आहे, की ह्युमॅनिटीसाठी, की मॅनेजमेंटसाठी, की सगळ्यांसाठी? सांगा बघू. हा तांत्रिक विषयांसाठी आहे, की मानवतांसाठी आहे, की व्यवस्थापन, की वरील सर्व? हा. तर आता बघूया स्वयं काय आहे. स्वयं हे एक नाही का तरुण आकांक्षा मनासाठी सक्रिय शिक्षणाची वेबसाईट आहे. ही एक वेबसाईट आहे उच्च शिक्षणासाठी डिजिटल पुढाकार म्हणून. त्यात ऑनलाईन कोर्स असतात, व्हिडिओ लेक्चर्स असतात, ई कंटेंट असतात. त्यामुळे हे काय प्रोव्हाइड करते? हे सगळ्या विषयावरील सब्जेक्ट्स, म्हणजे सगळ्या विषयावरचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करते, ऑनलाईन कोर्स. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाउट. टेक्निकल सब्जेक्ट असतात, त्यात ह्युमॅनिटी असते, मॅनेजमेंट असते, त्यामुळे वरील सर्व विषय आपलं उत्तर असणार आहे. तर स्वयं ही एक वेबसाईट आपल्याला माहितीच आहे. 9 जुलै 2017ला या वेबसाईट ही आली होती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या थ्रू. त्यामुळे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आपलं उत्तर बरोबर आहे. टेक्निकल सब्जेक्ट, ह्युमॅनिटी आणि मॅनेजमेंट. UGC हॅज बीन इंट्रोड्यूस इंडक्शन कोर्स फॉर टीचर इन हायर एज्युकेशन टू, म्हणजे काय? युजीसीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुरू केला. कशासाठी? युजीसीने कशासाठी हा कोर्स सुरू केला हे विचारलं गेलेलं आहे. कशासाठी? इनरिच द कंटेंट नॉलेज, सामग्री ज्ञान समृद्ध करण्यासाठी, अध्यापनाची तयारी करण्यासाठी, ज्ञान ताजेतवाने करण्यासाठी, की वृत्ती विकसित करण्यासाठी? आता मी जर का प्रश्न वाचलं तर मला चारही ऑप्शन्स बरोबर वाटतात. आता याआधी मी तुम्हाला सांगितलं, स्टेटमध्ये पुष्कळ वेळा असं कन्फ्युजिंग व्हायसाठी चारही ऑप्शन्स बरोबर देतात, त्यामुळे आपण थोडं कन्फ्यूज व्हायला होतं. त्यामुळे प्रश्न बरोबर वाचायचे आणि ऑप्शन सुद्धा खूप बरोबर वाचायचे. त्या ऑप्शनमुळेच आपण आपलं बरोबर उत्तर देऊ शकतो. घाई गडबडीत वाचू नये. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? इंडक्शन कोर्स कशासाठी सुरुवात केला? आता युजीसीने टीचर्ससाठी सुरू केला, म्हणजे टीचर्स आहे त्यामुळे ऑलरेडी त्यांना काहीतरी ज्ञान आहे, अध्यापनाची तयारी असणार आहे, काहीतरी ज्ञान असणार आहे. त्यामुळे या कोर्समुळे त्यांना पुन्हा काय फायदा होईल? त्यांना काय फायदा होईल? तर इनरिच द कंटेंट नॉलेज, जे ऑलरेडी ज्ञान आहे त्यांच्याकडे त्यात भर पडेल, ते पुन्हा समृद्ध होईल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एनरिच द कंटेंट नॉलेज. आपलं उत्तर आहे ए. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन. तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं रिसर्च पेपर काय असते. रिसर्च पेपरमध्ये आपण जे अनुभव, एखाद्या विषयावर मला PhD करायचं आहे, तर त्यामध्ये मी केलेले अनुभव, माझे निरीक्षण मी ते एका पेपरवर लिहिल, त्याला म्हणाल रिसर्च पेपर. तर त्यात आपण काय आहे म्हणताय, एक शोध निबंध तयार करणं यावर आधारित आहे. शोध निबंध कशावर आधारित असतो? रिसर्च पेपर कशावर आधारित असते हे विचारलं गेलं आहे. तर ते प्रायमरी डाटा किंवा सेकंडरी डाटा की डिस्क्रिप्टिव्ह डाटा यावर असतं. प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा कशावर असतं ते रिसर्च पेपर?
तर प्राथमिक डेटा म्हणजे काय तर इतर कुणाच्या डेटावर अवलंबून न राहता स्वतः स्वतः डेटा कलेक्ट करणे एखाद्या विषयावरचा. आणि सेकंडरी म्हणजे ज्याच्या याआधी पण कुणीतरी डेटा कलेक्ट केलेला असेल, त्यामुळे तो गॅदर करून रिसर्च पेपर करणे. तर काय उत्तर असेल आपलं? तर आपलं उत्तर आहे रिसर्च पेपरसाठी प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा खूप महत्त्वाचा असतो. आपण गोळा केलेला आणि याआधी कुणी या विषयावर शोधनिबंध तयार केला आहे का, तो दुय्यम डाटा खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे, आपलं उत्तर आहे सी. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, MS सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास टू डिटरमाइन द ॲबिलिटी ऑफ स्टुडंट्स ॲट द बिगिनिंग ऑफ अकॅडमिक इयर. दिस इज टर्म ॲज. म्हणजेच काय तर सिंधू नावाची एक मुलगी आहे, तिने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी तिच्या वर्गात प्रश्न उत्तर सत्र आयोजित केले. याला मूल्यांकन असे म्हणतात. कोणते मूल्यांकन असे म्हणतात सांगा बघू? काल आपण शिकलो होतो, काल बघितलं होतं आपण. तर इथे काय म्हणतं, अकॅडमिक इयर सुरू होत आहे, अकॅडमिक इयर चर्चासत्र वर्गांमध्ये सुरू होत आहे. तर सांगा बघू. तर मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की डायगोनिस्टिक मध्ये जर का आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, डायगोनिस्टिक इव्हॉल्युशन. सर्वात प्रथम इव्हॉल्युशन म्हणजे काय? तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या नोटबुक्स वगैरे चेक करतात, तर रिमार्क देतात ना, त्याला इव्होल्युशन्स म्हणतात. इव्होल्युशन करतात म्हणजे मुलाला किती येतं ते इथून माहिती होते. त्यामुळे डायगोनिस्टिक जेव्हा आपण विचार करतो, डायगोनिस्टिक इव्होल्युशन, तर एक एक उत्तम उदाहरण याचं लक्ष ठेवायचं की इंटरव्ह्यू द्यायला जातो आपण तेव्हा. तर ते आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही या पोस्टसाठी आले तर तुम्ही किती इलिजिबल आहात, तुम्ही किती डिफिकल्टी सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे डायगोनिस्टिक इव्होल्युशन हे इंटरव्ह्यूच्या माध्यमाने तुम्ही लक्षात ठेवू शकता टू सॉल्व्ह लर्निंग डिफिकल्टीज. ठीक आहे. त्यानंतर प्रोगॅनिस्टिक जे आहे इव्होल्युशन, हे याचं उत्तम उदाहरण हे आहे की माझं MBA झालं तर MBA झाल्या झाल्या मला मॅनेजरची नोकरी मिळाली. म्हणजे मी MBA केल्यानंतर मी क्वालिफाय झाली आहे एखाद्या मॅनेजरच्या पदासाठी, तर ते असतं. म्हणजे पॉसिबल डिग्री जे आपण घेतो त्यानंतर ते मिळतं. जसं की इंजिनिअरिंग केल्यावर सिव्हिल इंजिनिअरचं ते मिळतं. त्यामुळे ते प्रोगॅस्टिनिक इव्होल्युशन त्याला म्हणतात. आता फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे काय तर वर्गांमध्ये क्लास डिस्कशनमध्ये इंटरवलमध्ये किंवा क्लासमध्ये जे जे आपण क्लास टेस्ट घेतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे टेस्ट घेतल्या जाते, त्याला फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणतात. आणि हे फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन हे फक्त वर्गांमध्ये होते, ते पण चालू वर्गामध्ये अकॅडमिक इयरमध्ये होते. आणि समेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे एंड ऑफ द कोर्स, म्हणजे अकॅडमिक इयरच्या शेवटी जेव्हा इव्होल्युशन केलं जातं की तुमचं हे रिझल्ट आहे या वर्षाचं, ते झालं समेटिव्ह, शेवटी एंड ऑफ द कोर्स. त्यामुळे काय विचारलं आहे तर ॲट द बिगिनिंग ऑफ अकॅडमिक इयर, म्हणजे सत्र सुरू व्हायच्याच आधी, सुरू होतानाच. तर कोणतं असेल तर फॉर्मेटिव्ह असेल. सत्र सुरू असताना फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन केलं जातं. आणि सत्र जेव्हा शेवट येतं, शेवटी केलं जातं, ते समेटिव्ह. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? फॉर्मेटिव्ह आहे, आकारिक मूल्यांकन. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. आता कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी काय महत्वाचे आहे हे विचारले आहे. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होते? जेव्हा मी जे सांगत आहे, जे मला सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत मला जसं सांगायचं आहे तसं पोहोचत आहे. मी जसं मला एखादा विषय तुम्हाला समजवायचा आहे, तो विषय मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजवलं, पण माझ्या ज्या पद्धतीने आहे तो तुम्हाला समजला, पण त्यात काही वेगळं तुम्ही समजलं नाही, तेव्हा ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. एखाद्या विषयावर मला बोलायचं आहे, ते मी तुम्हाला सांगितलं आणि ते तुम्हाला छान पटलं, तर ते काय होईल? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. त्याच्यासाठी काय इथे विचारलं आहे की व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. तर इम्पॉर्टंट फॅक्टर काय, खूप महत्त्वाचा घटक कोणता असणार आहे संवाद प्रभावी करण्यासाठी? मीडिया, तुम्ही कशा थ्रू बोलताय, मेसेज महत्वाचा आहे, सेंडर महत्वाचा आहे की इमिडिएट फीडबॅक महत्वाचा आहे? बघा, हे चारही महत्वाचे आहे. मीडिया नसेल तर आपण संभाषण करता येणार नाही. संदेश तुम्हाला द्यायचा नसेल तर तुम्ही मला काय संभाषण करणार तुम्ही? आणि सेंडर, प्रेक्षक, तुम्हाला कोण पाठवते तेही महत्वाचं आहे. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट, याहून जास्त इम्पॉर्टंट, जर का आपल्याला कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं आहे, प्रभावी संवाद करायचा आहे, तर इमिडिएट फीडबॅक खूप महत्वाचा आहे. मी एखाद्या विषयावर तुम्हाला शिकवत आहे आणि तुमचा त्वरित मला अभिप्राय येत आहे, नाही मॅम हे असं असं आहे, मला समजलं आहे, तर तेव्हा ते काय होईल? कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होईल. तुमचा त्वरित अभिप्राय आला, त्यामुळे ते इफेक्टिव्ह होईल. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? इमिडिएट फीडबॅक. तर कम्युनिकेशनमध्ये इमिडिएट फीडबॅक असणे भरपूर आवश्यक आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आलं तर फीडबॅक हे आवश्यकच असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते विसरू नका. ठीक आहे. हे चौथ्या युनिटमधला प्रश्न आहे. कम्युनिकेशन म्हणून चौथा युनिट आहे, यातला प्रश्न आहे हा.
ठीक आहे. तर बघा मी इथे एक तुम्हाला समजायसाठी दिलं आहे. सेंडर म्हणजे पाठवणारा, रिसिव्हर म्हणजे एक्सेप्ट करणारा. तर सेंडर काय करतो, मेसेज पाठवतो म्हणजे इनकोड करतो, आणि रिसिव्हर ला तो मेसेज मिळतो म्हणजे तो काय करतो, डिकोड करतो. तर तो मेसेज कशा थ्रू येते, कोणत्या माध्यमा थ्रू थ्रू येते, म्हणजे ते चॅनल, आणि काय मेसेज असते ते. आणि फीडबॅक म्हणजे बघा, रिसिव्हर कडून सेंडरला फीडबॅक, म्हणजे हे काय आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आणि नॉईस जे असते ते अडचणी असतात. कधी कधी आपण जेव्हा एखादा मेसेज पाठवतो रिसिव्हरला, तर मध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्याला नॉईस असे म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक खूप महत्त्वाचे आहे. यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न. विच अमॉंग द फॉलोइंग इज अ बेसिकली अन इन्स्टंट मेसेंजर. आता यामध्ये तुम्ही गफलत करू शकत नाही असं मला वाटतं, कारण खालीलपैकी कोणता मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे? फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, काय आहे? तुम्हाला माहितीच असेल, व्हॉट्सअप हा इन्स्टंट मेसेंजर आहे, असणार आहे. तर याआधी आपण बघून घेऊया. फेसबुकनी नाव चेंज केलं, मेटा आहे फेसबुकचं नाव आता. फेसबुक 2004ला आला होता, त्यामुळे ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. इंस्टाग्राम 2010ला. ट्विटरचं आता नाव आता चेंज करून एक्स ठेवण्यात आलं आहे, ते 2006ला आले होते. आणि व्हॉट्सॲप हे 2009ला आले होते. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, कधी कधी विचारते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सारथी इज द वेब पोर्टल ऑफ. सारथी हे वेब पोर्टल आहे, कशाचे आहे? मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचे आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेचे आहे, की मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट? ग्रामीण विकास मंत्रालयाचे, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय, महिला बाल विकास मंत्रालय, नागरी विमान वाहतूक. असे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात सेटनेटमध्ये, त्यामुळे आपल्याला थोडं लक्ष ठेवावं लागेल. आणि हा PYQ प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला येईलच. तर याचं उत्तर काय आहे, तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, म्हणजे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. सारथी वेब पोर्टल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या थ्रू बनवले आहे. यात ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स सुद्धा बनवलं जातं. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर BYOD इज द कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन इन इंडिया इज, म्हणजे भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रमाच्या सामग्रीमध्ये BYOD याचा काय अर्थ आहे? तर हे एक वेबसाईट आहे, BYOD. तर याचा अर्थ काय असणार आहे? ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. म्हणजे काय, तर जेव्हा संस्थेच्या नेटवर्कशी कनेक्ट होण्यासाठी त्याचेच कर्मचारी स्वतःचे वैयक्तिक डिव्हाइस आणतात, तेव्हा ही वेबसाईटमध्ये सांगितलं गेलं आहे, तुमचे स्वतःचे डिव्हाइस तुम्ही आणा. जेव्हा तुम्ही एका नेटवर्कशी जोडल्या जातात तेव्हा तुम्ही स्वतःचे वैयक्तिक डिव्हाइस आणा, असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला होता आणि मला महत्त्वाचा वाटला. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. BYOD कधी आलं तर ब्रिंग युअर ओन डिव्हाइस हे त्याचं अर्थ असणार आहे हायर एज्युकेशन इन इंडियामध्ये. ठीक आहे. त्यानंतर ड्युरिंग द डे टाइम नॉईज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सिस्ट. दिवसाच्या वेळी निवासी भागात ध्वनी प्रदूषण यापेक्षा जास्त नसावे. हा 9व्या युनिटमधला प्रश्न आहे, आणि या नॉईज पोल्युशनचा प्रश्न आहे हा. आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. नॉईज पोल्युशनवर नेहमीच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न आणि हा टॉपिक तुम्ही सोडू शकतच नाही. त्यामुळे यावर नक्की भर द्या 9व्या युनिटमध्ये. तर ड्युरिंग डे टाइम नॉईज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सिस्ट. सांगा बघू. 75, 55, 65, 80. तर हे DB मध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे नॉईस जे आवाज आहे ते डेसिबल मध्ये मोजलं जातं. सांगा बघू. तर ड्युरिंग डे टाइम नॉईज पोल्युशन इन रेसिडेन्शियल शुड नॉट एक्सी, याच्यापेक्षा जास्त नसावे रेसिडेन्शियल एरियामध्ये. तर ते काय असणार आहे, 55 dB असणार आहे. रेसिडेन्शियल एरियामध्ये डे मध्ये 55 पेक्षा जास्त आवाज नको, 55 dBच्या पेक्षा. आणि नाईटमध्ये 45 असतं ते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, 55 dB असणार आहे. त्यानंतर आपण एकदा बघून घेऊया. बघा, नॉईज पोल्युशन रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे ना, 55 dB पेक्षा जास्त नसणार आहे डे मध्ये. आणि नाईट रात्री 45 dB पेक्षा जास्त नको आहे. हे हे रूल आहे. आणि इंडस्ट्री एरियामध्ये 75 dB पेक्षा जास्त नाही, आणि रात्रीमध्ये 70 dB पेक्षा जास्त नाही. आणि कमर्शियल जे एरिया आहे त्याच्यामध्ये 65 पेक्षा जास्त नाही सकाळी, आणि दिवसा, आणि 55 रात्री. यापेक्षा जास्त तुम्ही करू शकत नाही नॉईज पोल्युशन. आणि सायलेंट झोन जे आहे त्यामध्ये दिवसा 50 dBच्या वर जास्त आवाज जाऊ शकणार नाही, आणि रात्री 40 dB पेक्षा जास्त करता येणार नाही. ठीक आहे. हा तक्ता तुम्ही नक्की पाठ करून ठेवा, लिहून ठेवा, कारण यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न असतातच यावर. त्यामुळे हा तक्ता खूप महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे मी इथे दिलेला आहे.
ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देअर आर नंबर ऑफ ऍक्ट्स इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट इज नोन ॲज कम्प्रहेन्सिव्ह अम्ब्रेला ऍक्ट. म्हणजेच काय, तर भारतात प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी अनेक कायदे आहेत. खालीलपैकी एक कायदा व्यापक अम्ब्रेला कायदा म्हणून ओळखला जातो. तर कोणता कायदा आहे तो? एअर पोल्युशन ऍक्ट आहे, वॉटर पोल्युशन ऍक्ट आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे की लायबिलिटी ऍक्ट आहे? सांगा बघू. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, पर्यावरण, कोणता ऍक्ट आहे? सर्वप्रथम हा प्रश्न 9व्या युनिटमधला आहे आणि अम्ब्रेला ऍक्ट जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे हा ऍक्ट तुम्ही, हा टॉपिक आणि हा ऍक्ट तुम्ही सोडू शकत नाही. यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे याआधी पण, आणि या विचारला जाणार सुद्धा. त्यामुळे अम्ब्रेला ऍक्ट जे म्हणतात ते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, पर्यावरण संरक्षण कायदा आहे. आणि या कायद्याच्या अंतर्गत एअर पोल्युशन ऍक्ट, वॉटर पोल्युशन सगळं त्याच्याच अंडरमध्ये येतं. त्यामुळे हा एक एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा खूप महत्वाचा आहे. याला अम्ब्रेला ऍक्ट म्हणतात. तर 1986 मध्ये हा ऍक्ट आला होता. आणि याच्या अंडरमध्ये सगळंच येतं. पोल्युशन, सगळे पोल्युशन येतात, एअर, वॉटर, सॉइल, नॉईज. त्यामुळे एअर पोल्युशन ऍक्ट, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन ऍक्ट सगळं याच्या अंडरमध्ये येतात. आणि याला म्हणूनच अम्ब्रेला ऍक्ट म्हणतात की हा संरक्षण कायद्याच्या अंडरमध्ये येतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, पर्यावरण संरक्षण कायदा. त्यानंतर टीचर एज्युकेशन इज, शिक्षकाचे शिक्षण शिक्षण आहे. काय आहे? प्रोफेशनल आहे, वोकेशनल आहे, टेक्निकल आहे, स्किल एज्युकेशन आहे, सगळंच आहे. पण ते एक प्रोफेशनल एज्युकेशन पण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? प्रोफेशनल एज्युकेशन. ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग हॅज टू बी जज्ड इन टर्म्स ऑफ, अध्यापनाच्या परिणामकारकतेच्या दृष्टीने तपासले पाहिजे. काय तपासले पाहिजे? कोर्स कव्हरेज, स्टुडंट इंटरेस्ट, लर्निंग आउटकम्स ऑफ स्टुडंट्स, यूज ऑफ टीचिंग ऍड्स इन द क्लासरूम. इफेक्टिव्ह टीचिंग, इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग. टीचिंग कधी इफेक्टिव्ह होईल? जेव्हा तुम्ही विद्यार्थी प्रश्न विचारतील किंवा तुमच्याकडून मला जे पाहिजे ते परिणाम मिळतील, तेव्हाच होईल ना. कोर्स कव्हरेज तर मी कसे करणार? स्टुडंट इंटरेस्ट असे, त्या इफेक्टिव्ह टीचिंग आणि स्टुडंट इंटरेस्टचं काही हे नाही. यूज ऑफ टीचिंग ऍड्स, हो, टीचिंग एड्स आपण यूज करू, साधनांचा वापर करू, पण इफेक्टिव्ह टीचिंग कधी होईल? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होतं? जेव्हा मला जे टॉपिक तुम्हाला समजवायचं आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं आणि तुम्ही उत्तम त्याचा अभिप्राय दिला. तर इफेक्टिव्ह ऑफ टीचिंगमध्ये पण तसंच होईल. जेव्हा चांगला लर्निंग आउटकम मला तुमच्याकडून मिळेल, विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मिळेल, तेव्हा त्याचे परिणाम बरोबर होतील. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? लर्निंग आउटकम ऑफ स्टुडंट. तुमच्याकडून मला जे हवंय, जे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे परिणाम, म्हणजे तुमचं जे चांगलं परिणाम मला हवंय, लर्निंग आउटकम हवंय तुमच्याकडून, तेव्हा जाऊन माझी टीचिंग काय होईल? इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. माझा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला शिकवला, तर तो टॉपिक तुम्हाला चांगला समजला, तुमच्याकडून अभिप्राय येईल, तेव्हा माझं ते इफेक्टिव्ह टीचिंग होईल. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, लर्निंग आउटकम्स ऑफ स्टुडंट. त्यानंतर विच टाईप ऑफ इव्हॉल्युशन इज कॅरीड आउट ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ स्टडी. सांगा बघू. याआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं. हा, सांगा. फॉर्मेटिव्ह कसं असतं की जेव्हा अकॅडमिक इयर सुरू असते तेव्हा आपण क्लासमध्ये करतो टेस्ट वगैरे घेऊन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर एंड ऑफ द कोर्समध्ये काय करतो? समेटिव्ह इव्हॅल्युएशन करतो. एंड ऑफ द कोर्समध्ये जेव्हा शेवटी केलं जातं त्याला काय म्हणतात? समेटिव्ह इव्हॅल्युएशन असे म्हटल्या जातात. तर आपलं उत्तर काय? समेटिव्ह आहे. आणि असेसमेंट काय असतं? असेसमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन करणे, गुणवत्ता, मूल्य सुधारता येते. असेसमेंटमध्ये नाही का जे आहे आपला रिमार्क देतो आपण, ते सुधारता येते, त्यात सुधारण्याचे चान्सेस असतात. पण इव्हॉल्युशनमध्ये काय असतं? इव्हॉल्युशनमध्ये शेवटी रिमार्क दिला जातो, त्यानंतर त्यात काही बदल करता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे हा डिफरन्स आहे असेसमेंट आणि इव्हॉल्युशनमध्ये. आणि विच टाईप ऑफ अभ्यासाच्या शेवटी कोणत्या प्रकारचे मूल्यांकन केले जाते? तर समेटिव्ह केले जाते. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं, समेटिव्ह इव्हॉल्युशन म्हणजे शेवटी करण्यात आलेले मूल्यांकन, आणि फॉर्मेटिव्ह म्हणजे क्लास सत्र सुरू असताना केलेले इव्हॉल्युशन. ठीक आहे. आणि इव्हॉल्युशन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, शिक्षक विद्यार्थ्याचा नोटबुक वगैरे चेक करतात, तेव्हा रिमार्क देतात ना शिक्षक, त्याला म्हणतात इव्हॉल्युशन. अशा प्रकारचे वेगवेगळे रिमार्क असतात ना, क्लास टेस्टमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये, अशा वेगवेगळ्या टेस्ट घेऊन जेव्हा रिमार्क देतात त्याला ते इव्हॉल्युशन असे म्हणतात. पण ते इव्हॉल्युशन जे मध्ये मध्ये आपण सत्रांमध्ये क्लास टेस्ट किंवा फर्स्ट युनिट टेस्ट असं वगैरे करतो, ते फॉर्मेटिव्ह मध्ये येतं. आणि समेटिव्ह मध्ये शेवटी जेव्हा तुम्ही आठवीत आहात, सपोज एखादी विद्यार्थी आठवीत आहे आणि त्याला दुसऱ्या सत्रामध्ये एक रिझल्ट दिलं जातं पूर्ण वर्षाचं, ते असतं समेटिव्ह इव्हॉल्युशन. ठीक आहे. ओके. तर आपलं उत्तर आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. धन्यवाद. तुम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. यातले पूर्ण प्रश्नाचे उत्तरं, कॉन्सेप्ट आणि ट्रिक तुम्हाला समजले असेल. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक
सबस्क्राईब शेअर नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि या सिरीजला नक्की फॉलो करा. धन्यवाद. बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ऑल द बेस्ट स्टुडंट्स. थँक्यू.